हाय गाइड्स, आपका ऑटो वाले अंकल चैनल में स्वागत है। गाइड्स, थोड़ा मैं पहले हिंदी में समझाने की कोशिश करूंगा, उसके बाद जब मराठी बोलूंगा तो बीच में हिंदी नहीं बोलूंगा। तो गाइड्स, कुछ 2 महीनों से जो है, जब से जो है बीजेपी सरकार और शिवसेना सरकार जो है बीएमसी में चुन के आई है, तब से जो है कई अजीब अजीब हरकतें कर रहे हैं, अजीब अजीब ऐसी चीज़ें कर रहे हैं कि पब्लिक जो है जैसे लग रहा है भूकंप आ गया, अपने घर छोड़ के हर एक चीज़ छोड़ के भाग रहे हैं। अब जैसे जो है नगर सेवक का चुनाव, बीएमसी का चुनाव जैसे हुआ, महापौर जीत के आई, मुख्यमंत्री से बड़ी हो गई, बोली कि रास्ते पे जो है एक भी धंधा नहीं चाहिए, सब बांग्लादेशी है। गाइड्स, 40-50 वर्षों से रोड पे सब धंधे करके पेट पाल रहे हैं, 2 पैसा कमा रहे हैं, और इन लोग जो है इलेक्शन के पहले जो है औरतों को 2,500 हज़ार रुपये दिया। अभी आप बताइए 2 महीने से जो है अगर किसी का धंधा नहीं चलेगा तो खाएगा क्या करेगा? पेट जलेगा, वो 2,500 काम में आएगा? तो गाइड्स, ये है जो है रास्ते से वोट आता है, बिल्डिंग से वोट नहीं आता। अभी इन्हें मालूम नहीं। मोदी जी ने 2013 के बाद जो है 2013 से जैसे ही जो है नाम धीरे धीरे आया, मोदी जी प्रधानमंत्री बन गए, एक चाय वाला जो है प्रधानमंत्री बन गए। उन्हें मालूम है कि दुख क्या होता है, सुख क्या होता है, लेकिन अभी उन्हें नहीं मालूम कि नगर सेवक जो है मेरी मिल के बजा रहे हैं। और गाइड्स, यही लोग जो है इनका नाम ख़राब करेंगे, और एक दिन जो है धराशाही, आज के तारीख में देखा जाए अगर 100 आदमियों से पूछो तो 100 आदमी में से 90 आदमी लोग ऐसे हैं जो कि पहले मोदी का नाम लेते थे, अब बीजेपी को गालियां देते हैं। ऐसे चल रहे हैं, क्योंकि धंधे जो है डायरेक्ट धंधा सवेरे से लेकर शाम तक जो है धंधे वाले लोग को तकलीफ़ दे रहे हैं। बीच में सिलेंडर का लफड़ा था, इतने तकलीफ़ दे रहे हैं कि इनको जो है मतलब ये है कि रोड पे एक भी धंधा नहीं चाहिए, मतलब इतना गुस्सा इनके अंदर। तो अभी ये बात बताइए कि ये सीधा का सीधा जो है, ये लोग पहले गरीब को बोलते थे, लेकिन अब गरीबी को ही हटाओ। तो ये बताओ कि कांग्रेस के पास बोलने के लिए शब्द नहीं था, उनको रास्ता बना के दे रहे हैं। अब रहेगी दूसरी बात, इनका ये तो चल ही रहा है। उसके बाद जो है अब दूसरा जो है जो कि अब जो है उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने बोला है, या सरनाइक साहब ने बोला है, वो परिवहन मंत्री हैं। जब एकनाथ शिंदे साहब ने बोला होगा तभी तो बोले होंगे। तो गाइड्स, यही है कि जो एकनाथ शिंदे साहब भी पहले रिक्शा चलाते थे, क्या उन्हें नहीं मालूम है कि रिक्शा चालक जो है किस तरह से ज़िंदगी अपनी बसर करता है? क्या उन्हें नहीं मालूम? रात को जो है 10 बजे के बाद जो है, उन्हें मालूम 10 बजे के बाद जो है रोड पे कौन दिखता है? क्या महाराष्ट्रियन लोग दिखते हैं? रात को जो है इमरजेंसी में कौन लेके जाता है? क्या महाराष्ट्रियन लोग रहते हैं? नहीं। उनकी 10 बजे के बाद जो है रिक्शा बंद हो जाता है, खा पी के घर पे सो जाते हैं। रात को कौन मिलते हैं? यूपी बिहार वाले मिलते हैं जो रोड पे चल रहे हैं। कुछ लोगों को मराठी नहीं आती है, चलो तो भी ठीक है, इन्हें ये नहीं। और हर एक रिक्शे पे जो है लोन है, सब कुछ है। अगर ये अभी बता रहे हैं कि इनका ये कहना है कि अभी सबको मराठी आना चाहिए और 1 तारीख के बाद जो है उनका लाइसेंस रद्द है, तो सब पे गाड़ियों पे इन्हें ध्यान देना चाहिए कि सोसाइटी बैंकों का लोन है। तो ऐसा बोल दीजिए, भाई जिसको मराठी नहीं आ रहा है जमा करो, लोन हम भरेंगे, राज्य सरकार भरेगी। जब मराठी सीख जाना तो आके निकालना, ये तो बात आने वाला है। क्योंकि सोसाइटी बैंक का ज़्यादा देखा जाए सब मराठी लोग का ही बैंक है। तो चलिए इसके आगे जो है अब मराठी में ही बोल के बताते हैं, क्योंकि मैं पढ़ाई लिखाई यहीं पे किया। तो गाइड्स, एक ही बातें है। आता हे बघायला गेला तर हे सर्व मराठी माणसावर हे सर्व तक्रार आहे। आता हे नाही बोलत की 10च्या नंतर काय मराठी लोग काय गाडी चालवतात की नाही चालवतात, हे पण बोला ना। नाही तर हे बोला की यूपी बिहारवाल्यांना आम्ही बाहेर काढणार, त्यांना मराठी नाही येते, आता मराठी माणसाला 10च्या नंतर पण गाडी चालवायला लागेल। हे कोणी करणार? आता तुम्ही ह्या टायमाला किती यूपी बिहारवाले गावीला गेलेले आहे, अजून बाकी आहे। तुम्ही 1 तारखेच्या नंतर बंद करणार तर कोणी नाही असणार। आता स्टेशनला जाऊन बघा, 100 माणसे, 50 माणसे 1-1 तास उभा राहतात, रिक्षा नाही। मराठी माणसाचं रिक्षा बंद, 10 वाजता नंतर घरी खाऊन पिऊन झोपतात। काय आजारी पडलं, काय पडलं, गाडी काढत नाही, तर हे कोणी बोलणार? ह्याच्यावर पण बोला ना।
की 10च्या नंतर मराठी माणसाचा गाडी बाहेर पडायला पाहिजे, गाडी चालायला पाहिजे. हे कोणी बोलणार? आम्ही बोलणार. UP बिहारवाल्याला बोलता तुम्ही मराठी आला तर इथे, नाही तर मराठी नाही आला तर तुमचं लायसन बॅच सर्व कॅन्सल. चला, लायसन बॅच सर्व परमिट कॅन्सल करा आणि तुम्ही लोन भरा. राज्य सरकार भरायला तयार आहे. तर भरपूर रिक्षावाल्याला UP बिहारवाले जाणार आणि ते मुंबई खाली. आणि 10च्या नंतर इथे कर्फ्यू सारखा दिसणार. स्टेशनला कोणी नाही, एक पण महाराष्ट्रीयन गाडी काढणार नाही, उभा राहणार आणि सर्व चालत चालत घरी जाणार. हे चालणार? चला, हे पण बघा, पुढच्या पण बघा साहेब, सरनाईक साहेब, पुढच्या पण बघा. आणि एकनाथ शिंदे साहेब, आपण पण चालवलेलं आहे रिक्षा, असं हे नाही. हां, हे तुम्ही बोलू शकता की तुम्हाला 3 वर्षे 4 वर्षे असं हे करता की तुम्ही दिवसाभर कोणी बसलं, दादा दादा कुठे जायचं, आई कुठे जायचं, ताई कुठे जायचं, हे असं तुम्ही बोलून शिका. 3-4 वर्षाच्या नंतर दुसरा परमिट रिन्युअलच्या नंतर तुम्ही नाही शिकला तर तुम्ही जो आहे त्याच्यामध्ये तुमचा लोन भरा आणि तुम्ही गावीला जावा. हे असं झालं काय, बँकेचं काम पण होऊन जाणार, तुमचं पण का ना, राज्य सरकारला पण टेन्शन नाही. हे असलं बघून. पण हे नाही बघत. हे जसं हे शिवसेना आणि BJP सरकार आलेलं आहे तेव्हापासून एवढा टेन्शन, एवढा चिडचिड्या पण रस्त्यावर चालू आहे ह्यांचा. आता हे बघा, ह्या टायमाला अगर आहे ना, मी बोलतो ना, लिहून देतो, कुठे पण लिहून घ्या, लिहून देतो की आता ह्या टायमाला तिघे पण इलेक्शन झाला ना, तुम्ही खाली पडणार. तुम्हाला कोणी पण निवडून नाही आणणार. तुम्ही 2,500 द्या, 5,000 द्या. आता राहिला 1 तारखेच्या नंतर उभी करून टाका सर्व गाड्या, कोणी नाही राहणार. पण स्टेशनला जाऊन बघा, एकदा फिरून बघा. आता ह्या 1 तारखे लांब आहे. आता किती तारखा आहे? 17-18 तारखा आहे. जाऊन बघा स्टेशनला, राऊंड मारा गाड्या साहेब. एकनाथ शिंदे साहेब, सरनाईक साहेब, राऊंड मारा. रिक्षा नाही. महाराष्ट्रीयन माणूस घरी जाऊन झोपतात, चिकन मटन खाऊन झोपतात, पिऊन झोपतात, पण गाड्या नाही काढतात. 10च्या नंतर नाही दिसणार, 2च्या नंतर नाही दिसणार. आजारी माणसं पडलं कोणी घेऊन जातात, UP बिहारवाले घेऊन जातात. हे बघा, महाराष्ट्रीयन माणूसला काढून बघा, आहे काय महाराष्ट्रीयन माणूस? नाही, महाराष्ट्रीयन माणूस आहेच नाही. 10च्या नंतर त्यांचं काय पण पडलं, आई पण पडली ना, त्याला घेऊन नाही जात, स्वतःच गाडी काढत नाही, पार्किंगला उभा राहतात. अरे काय बोलतं हे? सरकार बनलं तर काय पण बोलायचं. हां, मराठी नाही आला तर ह्याला काढून टाकायचं, लायसन रद्द करायचं, हे करायचं. अरे काय बोलतात हे? अरे पतपेढीच्या सोसायटी बँकाचं लोन असतात, ते पण बघा. तुम्ही भरणार काय? राज्य सरकार भरणार काय? माझं पण लोन आहे, मी थकलेलं, पैसे नाही भरलेलं अजून, माझा पण भरस आहे. गाडी उभून काढू टाका, पैसे नाही माझ्याकडे. भरतात आत्ताच मी उभी करून टाकून जातो गाडी. हे काय चाललं काय? अरे एवढं चांगला सरकार चाललं आहे, हिंदू बोलून आता हिंदूचं वाटच लावून टाकता तुम्ही. हां, हे काय चाललं काय तुमचं? हां, हे काय आहे काय? अरे मराठी बोलता. जाऊ स्टेशनला बघा, बस स्टॉपला बघा, टर्मिनलला बघा, जाऊन बघा, आहे काय कोणी महाराष्ट्रीयन? रात्रीला हॉस्पिटलला जाऊन बघा. रात्रीचा मी बोलतो ना साहेब, 10च्या नंतर, 11-12च्या नंतर, 2च्या नंतर जे रात्रीच्या 20 रिक्षामध्ये फक्त 5 रिक्षा तुम्ही काढला ना मराठी माणसाला, मी आता लिहून देतो साहेब. मी आहे ना, हा रिक्षा आहे ना इथं सोडून गावीला चालून 92 गाडी चालवतो, पण 10 वाजता नंतरपासून मी मराठीला बघितलेलं नाही. रस्त्यावर कोणाला नाही बघितलं. आजारी माणूस बघितलेला मी घेऊन गेलेला आहे साहेब. पोटावर लात मारू नका. तुम्ही पण रिक्षा चालवत होता तर हे विचार करा आणि नंतर निर्णय घ्या, नाही तर तुम्हीच भोगतणार. एकदा तुम्ही पण रिक्षा चालवत होता, कसा काय तुम्ही एवढा मोठा माणूस झाला सर्वांना माहिती आहे. हां, एकनाथ शिंदे साहेब विसरू नका. आनंद दिघे साहेबांचा तुमच्या डोक्यावर हात होता.
त्यांचा नावा घेऊन आज एवढा मोठा माणूस झाला. पण एका डायलॉगात मी बोलतो, अमिताभ बच्चनचा लावारिसचा डायलॉग विसरू नका. तो येतो ना कामाला, ते ड्रेस लटकून ठेवतो. रणजित बोलतो, या ड्रेसला जाळून टाक, ही माझी अवकात आहे, याला हात नाही लावायचा. तेच बोलतो. तर साहेब, तुम्ही मुख्यमंत्री झाला, विचार करा तुम्ही काय होता. ते खालच्या दिवस विसरू नका साहेब. तुम्ही रिक्षा चालवता, कसा दिवस होती तुमची. आता काय करता काय, रिक्षावाल्यांच्या पोटावर लात मारतात. हे असं करणार ना तुम्ही पण नाही राहा. आता ही सरकार ना हळूहळू 2 महिन्यामध्ये ना 80% माणसाच्या आतमध्ये ना संपले आहे. आता हे चालू आहे ना बंगालला, काय तुम्हाला माहिती आहे ना, हे मुंबईला पण बंगालचा माणसं कलकत्ताचं माणसं आहे इथे, तिथून जाऊन डायरेक्ट शिवा घालतात. आता मोदी असं झाला ना तर मोदी डायरेक्ट खाली पडणार. करू नका. अरे भारत माता की जय ते बोलणार विसरणार. तो माता की जय है राहू द्या, त्याला घाण करू नका. हाय तर कुर्लाला नीट करा. तिचे मॉमेडियन सर्व ते वाट लावून टाकले. मला 10 वर्षे झाले स्टेशन जायला, एवढं त्रास होते. बांद्रा स्टेशनला जावा, ईस्टला बघा, एका रूमावर 10 रूम बनवलेले आहेत. त्याला करून दाखवा मला. तुमच्या मी सलूट करणार. तुम्ही ते करून दाखवा. इथे ठाण्याला बघा, मुलुंडला बघा, भांडुपला बघा, 12 फुटाच्या वर गेलं तर डायरेक्ट पोलीसची गाडी येते, नेत्याची फोन येते. एवढा वरती नाही जायचं. काय त्यांच्याशी त्यांना तुम्ही घाबरतात. ते करून दाखवा चांगला. आणि इथे अरे काही चांगला करा. हे पानपट्टीला गुडका विकतात, हे बरोबर पानपट्टीला घेऊन जातात, त्याला फाईन मारतात. हे असं नाही, काय वेगळं तुम्ही हे करा. काय सक्त कानून बनवा. मला पण ठेवा कामाला, मी तुम्हाला सांगतो कसाला सक्त कानून. साहेब, हे रिक्षावाल्यांच्या पोटावर लात मारू नका आणि विचार करा, नंतर हे निर्णय घ्या. तर गाईड्स, हा रिक्षावाल्यांना चेतावणी आहे की घाबरू नका. आणि हे जास्त झाला गाडी उभी करा. आणि ह्याच्या अगोदर हे नाटकं जास्त झालं, डायरेक्ट बँकात बोला की बालाभाऊ मराठी नाही येते, तुमचं लोन आहे, तुम्ही सरकार करून घ्या. सर्व लेटर देऊन टाका आत्ता 1 तारखा अगोदर. सर्व रिक्षावाल्यांना मी माझी चेतावणी, ऑटोवाले अंकलचे, अशोक गुप्ताची, जाऊन डायरेक्ट बोला की असं झाला तर आम्ही डायरेक्ट बँकात गाडी उभं करणार. तुम्ही राज्य सरकारातून पैसे घ्या. हे पहिली व्हिडिओ, नंतर बघूया चांगला काय हे निर्णय घेतात. त्याच्यानंतर परत दुसरी व्हिडिओ. बस एवढंच. गाईड, ऑटोवाले अंकल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्याला दाखवा. नमस्कार.